नंबर वाटले निसर्गरम्य वातावरणात आणि सह्याद्रीचा हा झालेला धबधबा एक नंबर वातावरण आहे एकदम आणि मित्रांसोबत यायला पण खूप भारी वाटते एकदम छान आहे. नमस्कार मित्रांनो, मी हरीश गुरु आणि पुन्हा एकदा कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा लांजा तालुक्यामध्ये हर्दकळे एक छोटंसं गाव उंच अशा नामा डोंगराच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि तिथे आता 7 रांजण धबधबा आपण पाहायला जाणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण 7 रांजण धबधबा पाहायला जाऊ. तर मित्रांनो, हे आमचं हर्दकळे गावचं श्री धनी केदारलिंग मंदिर आणि इथूनच हा रोड 7 रांजण धबधब्याकडे जातो. तर तिकडे आपण आता जाणार आहोत आणि इथून आता हा रस्ता कच्चा रस्ता स्टार्ट होतो. तर मित्रांनो, हे माझे मित्र आणि आम्ही सर्व आता 7 रांजण धबधब्याकडे चालू आहे. चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, खाली हा डांबरी रोड संपतो आणि पुढे हा कच्चा रस्ता स्टार्ट होतो. तर या कच्च्या रस्त्याने जाण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात धबधब्याकडे जाण्यासाठी. तर चला तर मग जाऊया धबधब्याकडे. तर मित्रांनो, आपण आता 7 रांजण धबधब्यावर जात आहोत. तर अर्ध्या वाटेमध्ये आलो आहेत. आता इथून साधारणतः अजून अर्धा तास लागेल. तर माझ्याबरोबर 2 मित्र आहेत. तर आम्ही आता सगळे चाललो आहे धबधब्यावरती. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की हा खूप मजेदार व्हिडिओ होणार आहे. तर आपण बघूया पुढे काय होणार आहे. चला. मित्रांनो, आता आम्ही थोड्याच अंतरावरती आलो आहे. आता थोड्याच अंतरावरती आपला सह्याद्रीतून वाहणारा धबधबा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण आता थोड्याच अंतरावरती आलो आहे. तर काय हे आमचे मित्र आहेत माझ्याबरोबर. हे थोडं आता काय करतात ते बघूयात. हे काय करतात रे? गोळा करतो आहे. किती अंतर आहे? बघू शकता, वरतून सह्याद्रीला आपण पायथ्याशी आलो आहे आणि वरती सह्याद्री आणि वरतून कडेकपारातून धबधबा वाहतो. तो आपण आता बघणारच आहोत. आता जवळच आलो आपण. आपल्याला आपण जवळच आलो आहे. ही गाडी वाटते ना, एक नंबर. तर मित्रांनो, आता आपण हर्दकळे गावातील 7 रांजण धबधब्याजवळ आता आपण आलो आहोत. तर चला तर मग जवळून आपण पाहूयात. चला. रे
धबधब्यावरून इथे खाली आलो आहे आणि इथे आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी बनवतो आहे. मी तुम्हाला समजेलच काय बनवतो आहे. चला तर मग तुम्ही काय घेतलात का? सामान सगळं काढलं. तर आता इथे धबधब्यावरती आलो होतो तर सगळे मित्र बोलले काहीतरी खायला पाहिजे. तर येताना हे वाटाणे थोडे उकडवलेले वाटाणे थोडे घेऊन आलो होतो आणि पाव घेऊन आलो होतो. पाव काय तर येताना पाव घेऊन आलो होता. तर आता आम्ही म्हटलं इथे खायला काहीतरी पाहिजे तर येताना आता आम्ही पाव घेऊन आलो आणि थोडे उकडवलेले वाटाणे ते घेऊन आलो आहे आणि काही थोडे मसाले आहेत. तर आता काहीतरी खाण्यासाठी आम्ही इथं तयार करतो आहे. चला तर मग तर मित्रांनो आता खाण्यासाठी पदार्थ तयार होतो आहे. तर असा तयार मसाला हा तिखट असा तयार मसाला आता आम्ही पावामध्ये टाकतो. त्याच्यामध्ये थोडे बॉईल केलेले चणे आहेत ते मसाल्यामध्ये चांगले मिक्स केलेले आहेत. तर आपण याच्यामध्ये थोडे असे बघूया. तर मित्रांनो काहीतरी चटपटीत असा खाण्यासाठी प्लॅन केला होता. तर आता पाव आणि त्याच्यामध्ये मसाले भरून मस्त एक असा पदार्थ तयार झाला आहे. तर आता आम्ही इकडे ट्राय करणार आहोत. आपण थोडे आता टेस्ट करून बघूया हा पदार्थ कसा झाला आहे. तर खूप छान असा हा पदार्थ तयार झाला आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. आता हे धबधब्यावरती आल्याच्यानंतर काहीतरी रानामध्ये असं आल्याच्यानंतर काहीतरी प्लॅन करून खूप अशी मजा येते. अशी मजा अनुभवायला पण खूप भाग्य लागतं. तर तुम्ही आपण आपल्या मित्रांना पण विचारू हा पदार्थ कसा झाला आहे. बस अशीच घेणार आहे. बस खूप छान झाला आहे. नाश्ता करून इथे झालेला आहे. तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे की आमचा इथे उसळ करण्याचा प्लॅन होता. पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इथे आम्ही विस्तव पेटला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही इथे उसळ करू शकलो नाही. पण जे वाटाणे घराकडून उकडवून आणलेले होते त्याचाच काहीतरी पदार्थ बनवून असा आम्ही ते आता तुमच्यासमोर दाखवला आणि त्याच्यासोबत आम्ही ते एन्जॉय केला. तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आम्हाला सपोर्ट करत राहा. पण आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आता इथून घरी जायला निघणार आहोत. तर आता थोडा इथे फिरूयात आणि मग निघूयात. मित्रांनो अर्धकडे गावातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला हा 7 रांजण धबधबा आता आपण पाहिलेला आहे. आणि हा धबधबा या धबधब्याची माहिती सांगायची म्हणजे हा धबधबा सह्याद्रीच्या खड्याकपारातून असा वाहणारा हा धबधबा याला 7 रांजण धबधबा असं म्हणतात. या धबधब्याच्या तिथे वरतीही काही धबधबे आहेत. पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तिथे आता आपल्याला जाता येत नाही. आणि या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील हे निसर्गरम्य वातावरण हे अनुभवलं ही पावसातून खूप वेगळी मजा येते. आणि मित्रही माझ्याबरोबर आहेत यांनाही माहिती आहे. तर मित्र तुम्हाला कसं वाटतं सांगा जरा. एक नंबर वाटलं आहे. निसर्गरम्य वातावरणात आणि सह्याद्रीचा हा झालेला धबधबा एक नंबर वातावरण आहे एकदम. आणि मित्रासोबत यायला पण खूप भारी वाटते एकदम आणि एकदम छान आहे.
तर मित्रांनो हा आपण आता पाहिला आहे सात रांजण धबधबा. तर हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.